उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. नवीन आशा, नव्या आकांक्षा. कधी पदरी मग पडते निराशा. रोज चालणे, रोज धावणे, येते सोबत कधी धडपडणे. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. कष्टाची मग होते नांदी, रंग चढता कर्तृत्वाचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. जनशक्तीला, धनशक्तीला, एक दिलाने वापरण्याचा. मित्रो, मी स्वागत करतो आणि आमंत्रित करतो माननीय अशोक खाडे साहेबांना. दुसरे आपले आज गेस्ट जे आहेत मिलिंद कांबळे. कपडे शिवल्यानंतर त्या कपड्यावरती मी पहिला पेपर तो शेवटचा पेपर त्या म्हणजे एका लेंग्यावरती एका सदऱ्यावरती मी माझे सगळे पेपर दिले. पण ती गंमत अशी झाली, 1,82,00,000चा जॉब दिला, माझ्याकडे 10,000 रुपये सुद्धा नव्हते. रिझर्वेशन मधून मला आरामात नोकरी मिळू शकली असती, त्यामुळे आय रिफ्यूज रिझर्वेशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही रिझर्वेशनचं प्रॉडक्ट नाही आहेत ते. बरोबर. मित्रो, पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या या शोमध्ये. खाडे साहेबांसोबत आपण चर्चा करत होतो. त्यांच्या दास ऑफशोअरबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तुमच्याबद्दल कुठल्या तरी देशामध्ये एक धडा पण आहे, ते काय आम्हाला सांगा ना जरा. ह्या डिकीच्या माध्यमातून माझी मुलाखत न्यूयॉर्क टाइम्सला झाली होती. म्हणजे न्यूयॉर्क टाइम्सचा फ्रंट पेजला माझी मुलाखत आलेली आहे न्यूयॉर्क टाइम्समध्ये. आणि एक 13 नंबरचं जे पेज आहे न्यूयॉर्क टाइम्समध्ये, ते कम्प्लीट माझ्या फॅक्टरीवरती, माझ्या गावावरती, माझ्या शाळेवरती आहे. ते मी कसा आलो, कसा मोठा झालो वगैरे, माझं बालपण कसं आहे, हे न्यूयॉर्क टाइम्समध्ये फार चांगलं लिहिलेलं आहे. हा न्यूयॉर्क टाइम्सचा पेपर आला, मला न्यूयॉर्कमधून फार फोन पण आले की इट इज अ रिअली सरप्रायझिंग, फ्रंट पेजवर एवढा मोठा अग्रलेख असा कोणाचा येत नाही अजूनपर्यंत. माझं त्यामध्ये भारताचा नकाशा, महाराष्ट्र, माझं गाव वगैरे दाखवलेलं आहे सर्व. आणि हे सर्व असताना मग तोच चॅप्टर स्वीडनमध्ये एका सिलेबसमध्ये उचलला गेला. वा. आणि सिलेबसमध्ये स्वीडनच्या जे सोशल सायन्स स्टुडंट आहेत त्यांना एक पुस्तक आहे सिम्पल इंग्लिश म्हणून, WWE म्हणून त्यांचं एक वर्ल्ड वाईड इंग्लिश आहे. त्या इंग्लिशच्या बुकमध्ये 29 नंबरचा जो चॅप्टर आहे तो केवळ माझ्या आयुष्याची हिस्ट्री आणि मी मोठा कसा झालो त्याच्यावरच आहे फक्त तो. सर, उद्योग करताना अनेक गोष्टींची आवश्यकता असते. तर मला असं विचारायचं आहे की व्हॅल्यूज, इथिक्स, प्रिन्सिपल्स यांचं बिझनेसमध्ये काही स्थान असतं का? मराठी माणसासाठी हा प्रश्न इतका तुम्ही सुंदर विचारलात सर. ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त एकाच वाक्यात देता येईल, जसं तुमचं नेचर असेल तसंच तुमचं फ्युचर होणार. मी मिलिंद कांबळेंकडे वळतोय. मिलिंदजी, तुमच्या एका डिक्कीच्या अधिवेशनात आणि त्या प्रदर्शनामध्ये मी पण सहभागी झालो. मलाही तो एक योग मिळाला आणि त्याला रतन टाटा त्या अधिवेशनाला आणि त्या प्रदर्शनाला भेट द्यायला आले होते. हे प्रदर्शन काय होतं, कोण त्यात सहभागी झाले होते आणि रतन टाटांची काय प्रतिक्रिया होती सगळं हे पाहिल्यानंतर? खरं म्हणजे आपण आमच्या पहिल्या पुण्यामध्ये जे आम्ही प्रदर्शन आयोजित केलं होतं, त्या प्रदर्शनाला आपण आला होतात आणि मार्गदर्शन केलं होतं आमच्या सगळ्या उद्योजकांना. ते आमचं पुण्यातलं पहिलं प्रदर्शन झालं 2010 साली. 2011 साली मुंबईमध्ये BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये खूप मोठं एक्झिबिशन झालं, ज्याला देशभरातल्या उद्योग जगतातली लोक त्याला आली होती.
पॉलिसी मेकर्स आले होते, पॉलिटिशियन्स आले होते आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स हा मिळाला. त्याच्यामध्ये रतन टाटाही आले होते आमच्या व्यासपीठावर. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ज्या प्रायोरिटी होत्या लोकांच्या समोर, प्राधान्याचे जे विषय होते त्या विषयावरती काम झालं. शिक्षण असेल किंवा सामाजिक समता प्रस्थापित होणं आहे, अन्याय अत्याचार त्याच्याविरुद्ध लढणं, हा सगळा त्याच्यातला भाग होता. मुंबईमध्ये जे एक्झिबिशन झालं त्या एक्झिबिशनमध्ये रतन टाटा हे स्वतः आले होते आणि त्यांनी सांगितलं की माझा वाटा मी दलित उद्योजकांना द्यायला तयार आहे. वा वा वा. माझ्या व्यवसायामध्ये त्यांच्या कंपन्यांमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना व्हेंडर, सप्लायर म्हणून त्यांच्या सप्लाय चेनमध्ये सामावून घ्यायला मी तयार आहे आणि जवळजवळ 5-1% आसपासचा बिझनेस आम्ही यांना देऊ. आणि त्यानुसार आज मितीला 300 SC/ST उद्योजकांना आम्ही टाटाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एक सप्लायर आणि व्हेंडर म्हणून आम्ही जोडलेला आहे. त्याचा एक खूप चांगला आणि मोठा परिणाम हे रतन टाटा आमच्या कार्यक्रमात आले. ते कदाचित पहिल्या एखाद्या दलित समाजाच्या कार्यक्रमात आले होते आणि त्यांनी भारतीय इंडस्ट्रीलाही अपील केलं की एक सोशल इन्क्लुजन आणि फायनान्शियल इन्क्लुजनवरती इंडस्ट्रीनी काम केलं पाहिजे. त्याला एक अफर्मेटिव्ह ॲक्शन आणि सप्लायर डायव्हर्सिटी असं म्हणतात, त्यावरती सुद्धा इंडियन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये काम करते. एक प्रोॲक्टिव्ह रिस्पॉन्स हा इंडस्ट्रीचा आहे. वा. मित्र, मला सांगताना आपल्याला आनंद होतोय की मिलिंद कांबळे साहेबांना भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरवलेलं आहे. त्यांचं खरोखर मनापासून आपण स्वागत करूया. आता एक वेळ झालेली आहे कमर्शियल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, आपण परत येतोय आपल्या या शोमध्ये. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. मिलिंदजी, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की नेमकं ॲम्बिशन असण्याचं महत्त्व काय आहे? ॲम्बिशन असलं पाहिजे उद्योजकामध्ये का नसलं पाहिजे? लिमिटेड असलं पाहिजे का अनलिमिटेड असलं पाहिजे? ॲम्बिशनचं महत्त्व काय असेल, काय सांगू शकाल? माणसाला ॲम्बिशन पाहिजेच आणि त्या ॲम्बिशन शिवाय माणूस मोठा होऊच शकत नाही. आता ती ॲम्बिशन असताना एकदम म्हणजे क्रोनी कॅपिटॅलिझमचीही चर्चा होते अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे तसंही नको. परंतु एक ज्याला काय म्हणता येईल, माझा विकास करायचा आहे, माझी ॲम्बिशन आहे, मला मोठं व्हायचं आहे. परंतु मोठं होत असताना मला सामाजिक भानही ठेवायचं आहे, मला सोशल इन्क्लुजन करायचं आहे, मला फायनान्शियल इन्क्लुजन करायचं आहे. हा जो डिसएडव्हान्टेज सेक्शन जो आहे त्याचाही विकास सोबत कसा होईल, हे एक वेगळ्या प्रकारचं आम्ही त्याला दलित कॅपिटॅलिझम जे म्हणतो ते एकदम परोपकारीही नाही आणि एकदम क्रोनीही नाही, याच्यामधलं जे आहे एक ज्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं, ज्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, लोकांना व्यवसाय मिळेल, व्हेंडर्सना काम मिळेल, सरकारच्या तिजोरीमध्ये डायरेक्ट टॅक्सेसच्या माध्यमातून GDP मध्ये भरही घालता येईल. तर अशा प्रकारचं एक दृष्टिकोन हा असला पाहिजे. केवळ ओरबडण्याची वृत्ती ही नसावी, पेबॅक ही असलं पाहिजे. हे भान हे उद्योजकांना असलं पाहिजे आणि ॲम्बिशन शिवाय हे होऊ शकत नाही. मला खूप आनंद झाला मिलिंदजी, तुम्ही हा जो दलित कॅपिटलिझमचा विषय मांडला. मला वाटतं हा नॉट ओन्ली इकॉनॉमिक्स, सोशॉलॉजीसाठी पण एक रिव्होल्युशनरी थॉट आहे. हा थॉट पुढे जावा. खाडे साहेबांकडे वळतो आहे. कधी कधी चॅलेंजेस एवढी मोठी येतात की फेस करणं कठीण जातं. आपल्या आयुष्यात कधी अशा घटना काही? माझ्या आयुष्यात अशा घटना दररोजच घडत असतात. परंतु माझा हा जो बिझनेसचा जो बेस आहे तो माझं संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाचं आहे. म्हणजे आमच्या घरी आळंदी पंढरपूर महिन्याची वारी आहे आणि त्यावेळेला गरीब परिस्थिती असताना माझे वडील मला सांगायचे की जेव्हा दुःख येतात ना, आबा लक्षात ठेव, ही दुःख ना खूप भित्री असतात. ही दुःख ज्यावेळेला येतात ना तेव्हा त्यांच्याबरोबर ना ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतात, संधी. सुखाची फाट राखण संधी कधी सुद्धा करत नाही आहे. जेव्हा सुख आतमध्ये येतात ना ती अशी हळूहळू घुसतात. दुःख तशी हळूहळू घुसत नाहीत. दुःख एकदम मुसांडी मारून वर्ग काळफाने घुसतात. हा कळप ज्या वेळेला आतमध्ये येतो ना त्या दुःखाला कोणतर मारेल अशी भीती वाटते.
म्हणून तो काय करतो की बाहेरच्या डोअरमध्ये ना अपॉर्च्युनिटीला उभा करतो आणि तो सांगतो मी जर आतमध्ये मेलो ना तर तू लगेच आतमध्ये घुस. हे वाक्य माझ्या डोक्यामध्ये तेव्हापासून अगदी बसलेलं होतं की जर माझ्याकडे दुःख आली आणि दुःखानं जर मी व्यवस्थित जर मारू शकलो, तोडू शकलो तिथल्या तिथे, तर बाहेर उभा राहणारी अपॉर्च्युनिटी ना आपोआप माझ्या घरामध्ये यायला सुरुवात करेल. कोणाचंही उदाहरण घ्या, तो माणूस दुःखामध्येच होता, त्यांनी दुःख सहन केली, मगच त्याला अशी सुख मिळाली. मला असं वाटतं सर तुमचे वडील हे मोठे फिलॉसॉफर होते आणि मी एक वाचलंय तुमच्या आयुष्यामध्ये की दादर जवळ एक झाड आहे आणि त्या तिथून जाताना झाडाला नमस्कार केल्याशिवाय तुम्ही पुढे जात नाही. काय हे झाड आहे? माझी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी गावाकडे झाली. त्यावेळेला माझे वडील मुंबईला चित्रा टॉकीच्या समोर गटे काम करत होते आणि ते गटे काम करत असताना म्युन्सिपाल्टीने काहीतरी एक झाड दिलं. त्यांना ते ऊन लागू नये म्हणून त्याने ते झाड लावलं. त्याचा बुंदा एवढा मोठा झाला आणि मला ज्या वेळेला टाकानी पत्ता आणि वडिलांना पत्र लिहू लागलं, मला येऊ लागलं, तेव्हा मी लिहायचो की दगडूताय पखाडे, गटे कामगार, चित्रा टॉकीच्या समोर, दादर 5 रोड, छपरा बिल्डिंग. हा मला पत्ता पाठ झालेला होता आणि मी तो पत्त्यावरती त्यांना पत्र पाठवायचो. आणि मग ते कधी मी मुंबईला आल्यानंतर मग मला माणसं सांगायची की बापू ह्या ठिकाणी गटे काम करत बसायचे वगैरे असं. मग मला ते झाड असं माझं खूपच मला प्रेमाचं फारच म्हणजे मला त्या झाडाचे प्रेम वाटू लागलं असं. मग मी जाता येताना असंच की माझ्या वडिलांची ती बैठक होती तिथे, असं म्हणून मी कधी म्हणजे जाता येता त्याला असंच कधी जात नाही की नमस्कार करूनच पुढे जातो. सर आपण खूप चांगला थॉट दिलेला आहे की डिफिकल्टी कम्स अलॉंग विथ द अपॉर्च्युनिटी आणि संकट हे संधी घेऊनच येतात आणि संकटाचा सामना करा, संधी तुमची वाट पाहते आहे. सर मला सांगा तरुण उद्योजक किंवा नवीन ज्यांना उद्योजक व्हायचं आहे असे बरेच तरुण खूप शोधात आहेत की उद्योगाच्या काय संधी उपलब्ध आहेत. आपण एका इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीमध्ये ऑफशोअर म्हणजे समुद्रापार काम करणारी आपली कंपनी आहे आणि आपण स्कायवॉक सुद्धा बनवलेला आहे. म्हणजे हा सेक्टर जो आहे या सेक्टरमध्ये तरुण उद्योजकांसाठी उद्योगाच्या काय संधी उपलब्ध आहेत आणि तरुणांना आपण काय सल्ला द्याल? तरुणांनी उद्योग करण्याच्या अगोदर कुठेतरी ना त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मात्र घ्यावं लागेल. ज्या फील्डमध्ये ते काम करतायत, ज्या फील्डमध्ये कसे फील्ड असू द्या, ते छोटं फील्ड असू द्या, मोठं फील्ड असू द्या, इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिझनेस, त्या फील्डमधलं त्याला काहीतरी एक नॉलेज असायला पाहिजे. म्हणजे कोणतंही नॉलेज परफेक्ट असायला पाहिजे त्याला बिझनेसमध्ये उतरण्याच्या अगोदर. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याची फॅमिली मात्र फार व्यवस्थित आणि स्टेबल असायला पाहिजे आणि कोऑपरेटिव्ह नेचर असायला पाहिजे. स्वतःचे नॉलेज टेस्ट करून बघावं. नॉलेज टेस्ट केल्यानंतर नॉलेज टेस्ट करत असताना त्याने त्याबरोबरची मार्केटिंग टेस्टिंग करावी परफेक्ट. मार्केटिंग टेस्टिंग केल्यानंतर किंवा बिझनेस करण्याच्या अगोदर बऱ्याच वरिष्ठ लोकांना त्यांनी स्वतःचं सॉट अनालिसिस करून घ्यावं. त्यांनी सॉट अनालिसिस, स्ट्रेंथ काय माझी, अपॉर्च्युनिटी काय, मला विकनेस काय माझा, मला थ्रेट काय आहे. समजा मी बिझनेस करतोय आणि 5 वर्षानंतर मला एखादी चांगली मुलगी माझ्या संसारात आली, माझं लग्न झाल्यानंतर ना मला बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या डायव्हर्ट झाल्या. मग त्या डायव्हर्ट झालेल्या रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या बिझनेसला किलिंग फॅक्टर ठरतील का विलिंग फॅक्टर ठरतील, त्या त्यांनी आजमावायच्या बरोबर. आणि तिथे काही लोकांचे बिझनेस मागे पुढे होतात, वर जातात, खाली येतात वगैरे. एकदा त्यांनी सॉट अनालिसिस केलं की हे सॉट अनालिसिस त्यांनी बऱ्याच मोठ्या लोकांना दाखवायचं की जे समजा आमच्यासारखे बिझनेसमॅन आहेत की जे फार अगदी झिरोपासून ते इथंपर्यंत आलेले आहेत. मग त्यांना ते समजते बाबा इन्कम टॅक्स कसा असेल, सेल टॅक्स कसा असेल, बँक कसे असेल, बँकेचं डेबिट कसं असेल, क्रेडिट कसं असेल, किंवा तुला स्टार्टिंगचं लोन कसं मिळालं पाहिजे, तुला बाकी इतर गोष्टी तुला फॅक्टर कुठे तयार होतात, तुला मार्केटमधलं डिमांड कसं आहे, तुझा सप्लाय कसा आहे, ह्या गोष्टी त्याने अगदी व्यवस्थित सॉर्ट अनालिसिस करून कंप्लीट घ्यायचं. सॉर्ट अनालिसिस एका माणसाकडे दाखवायचा, त्याच्याकडून ऐकायचं, त्याच्या नोट्स तयार करायच्या घरी, दुसऱ्या माणसाला सांगायचं, परत त्याच्याकडून ऐकायचं, परत त्याच्या नोट्स घरी तयार करायच्या. आणि ह्या नोट्स 8-10 दिवस अशा दररोज वाचत जायचं, 1 महिनाभर वाचत जायचं. की बँकाच्या देतात लोन वगैरे, त्या लोन देत असताना सर्वसाधारण काय बँका मॉर्गेज मागतात, काय बँका मॉर्गेज मागत नसताना प्रॉडक्टला मदत करतात. मग प्रॉडक्टला मदत करत असताना हे आपल्याला परत फेडता येईल का बरोबर, हे सगळं अगदी अनालिसिस परफेक्ट करायचं. आणि ज्या वेळेला त्याला डाऊट येईल की मी आता इथे गुंतेल किंवा इथे मी आता फॉल होण्याची शक्यता आहे, मला हे झेपेल का न झेपेल वगैरे वगैरे. आणि सुरुवात अगदी जसं तुम्ही म्हणाला की त्याला ॲम्बिशन्स पाहिजे असते, पण त्या ॲम्बिशन्स बरोबर ना त्याला ॲबिलिटी पण पाहिजे असते. त्याच्या लाईनमध्ये त्याला जसं वाटेल
तसे तसे प्रॉडक्ट, तसे तसे गुरु मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल वा आहेत. वा. आणि त्या गुरुमध्ये त्याला कुठेही मदत पाहिजे असेल तर तुम्ही आहात, आम्ही आहात. मिलिंदकडे भरपूर प्रॉडक्ट आहेत, मिलिंदकडे भरपूर सोर्सेस आहेत मोठ्या मोठ्या लोकांचे. आम्ही त्याच्याकडे त्याला पाठवू की बाबा तू इथे जा, इथून ते ज्ञान संपादन करायचा प्रयत्न कर. नाहीतर तो बिझनेस झाला, आईवडील वृद्धाश्रमात गेले, काही सुद्धा उपयोग नाही आहे. खरं आहे. बिझनेसमन झाला, बायकोने डायव्हर्स दिला, काही सुद्धा उपयोग नाही आहे. नाही. नातवंड आजोबाच्या खांद्यावर खेळू शकले नाहीत, काही सुद्धा उपयोग नाही आहे. आजोबा, वडील, मुलगा, मुलं हे एक परिपूर्ण कुटुंब आहे. आणि हे कुटुंब मजबूत होत असेल तर उद्योजक महत्वाचा. या नोटवर, या थॉटवर आता वेळ झालेली आहे एका कमर्शियल ब्रेकची. कुठेही जाऊ नका. आपण पुन्हा या शोमध्ये अशाच चर्चा सुरू ठेवणार आहोत. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. मी मिलिंदजींकडे वळतोय. मिलिंदजी, डिक्कीमध्ये अनेक उद्योजक सहभागी होत आहेत आणि छोटे, मध्यम, मोठे असे अनेक आहेत. या सगळ्यांची मिळून वर्थ किती होत असेल आणि उलाढाल वार्षिक किती होत असेल, आणि डिक्कीच्या काही योजना आहेत का ज्यांना उद्योजक व्हायचं आहे तर उद्योजक होताना ज्या अडचणी येतात किंवा काही मार्गदर्शन लागतं, काउन्सिलिंग लागतं, अशा काही डिक्कीच्या योजना आहेत का? साहेब, आम्ही जे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे ज्या वर्गाचं नेतृत्व करत आहे ते म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे जे यूथ आहेत त्यांचं नेतृत्व करत आहे. आज मितीला देशामध्ये 20 कोटी यूथ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सचे आहेत. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की दलित समाजाचा जो तरुण आहे त्या तरुणाच्या समोर 2च मार्ग होते. एक, शासकीय नोकरीमध्ये जायचं, IAS IPS बनायचं किंवा क्लर्क बनायचं. दुसरा, सामाजिक संस्था, संघटना, राजकारणामध्ये जायचं, नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री. परंतु डिक्कीने या दलित तरुणांसाठी एक तिसरा जो मार्ग आहे तो उद्योजकतेचा, आणि या मार्गाने गेलं तरी एक चांगल्या प्रकारचं जीवन आपण जगू शकतो आणि समाजात प्रतिष्ठा मिळू शकते. हे आपण या डिक्कीच्या माध्यमातून एक विश्वास या देशातल्या दलित समाजाच्या तरुणांना निर्माण करून दिला. जसा आपल्याकडे जनरल सेन्सस होतो दर 10 वर्षांनी, तशा प्रकारे इंडस्ट्रीचा पण सेन्सस होतो. तर 2001 मध्ये 3rd इंडस्ट्री सेन्सस झालेला आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा. तर या 3rd इंडस्ट्री सेन्ससनुसार देशामध्ये 1 कोटी SSI चे युनिट होते आणि त्या 1 कोटी SSI युनिटमध्ये 10 लाख युनिट हे शेड्यूल कास्टच्या उद्योजकांचे आणि 5 लाख शेड्यूल ट्राईब्सच्या उद्योजकांचे युनिट्स होते देशामध्ये. आता हेच तुम्ही 2006-07 मध्ये एकूण 3.5 कोटी MSME झाल्या. तर त्या 3.5 कोटीपैकी 50 लाख MSME ह्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सच्या उद्योजकांकडून चालवल्या जाणार. आणि आत्ता मी ही आकडेवारी यासाठी सांगतोय की सगळ्यांना कळलं पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणात दलित समाज हा उद्योगामध्ये आहे. आज मितीला 5,77,00,000 देशामध्ये MSME आहेत, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. आणि या MSMEच्या 15% म्हणजे 87 लाख हे जे लघु उद्योग आहेत हे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सच्या तरुणांकडून चालवले जातात. आणि यांचं एकत्रित तुम्ही म्हणालात की यांचं एकत्रित टर्नओव्हर किती आहे, तर ह्या 87 लाख लोकांचा टर्नओव्हर 1,35,000 कोटी रुपयाचा ग्रॉस आउटपुट. वा वा. आणि याच्या 10% म्हणजे आपण उद्योगामधले आहोत की जो टर्नओव्हर आहे त्याच्या साधारणपणे 10% टॅक्सेस असतात. तर 10% म्हणजे 13,500 कोटी रुपये या देशातले दलित उद्योजक हे सरकारच्या GDP मध्ये कॉन्ट्रीब्यूट करतायत. वा वा वा. आता आम्ही केवळ मागणारे नाही आहोत, आम्ही आता देणारेही आहोत. आम्ही टॅक्स देणारे आहोत आणि साहेब 1.25 कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट दिलेला आहे. म्हणजे 87 लाख हे दलित तरुण हे स्वतः सेल्फ एम्प्लॉईड झालेले आहेत आणि त्यांनी 1.25 कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट दिलेलं आहे. आणि 13,500 कोटी दर वर्षाला इन्क्रिमेंटल
हे सरकारच्या तिजोरीमध्ये भरतायत. हे या भारतातल्या समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही आता केवळ लायबिलिटी नाही आहे, आम्ही असेट आहोत या देशामध्ये. मित्र, या ठिकाणी आता आपल्याला थांबायची वेळ झालेली आहे आणि आपल्यासाठी माझ्याकडे एक मॅनेजमेंट थॉट जो दरवेळेला आपण देतो तो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक त्रिसूत्री आपल्याला दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे सगळ्यांनी शिकलं पाहिजे. शिक्षणाला त्यांनी सर्वात अधिक महत्त्व दिलेलं आहे. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, शिक्षणाशिवाय गती नाही आणि म्हणून गेट एज्युकेटेड आपण झालं पाहिजे आणि ऑर्गनाईज झालं पाहिजे. एक ऑर्गनायझेशन उभी केली पाहिजे, संस्था उभी केली पाहिजे, इन्स्टिट्यूशन उभी केली पाहिजे आणि त्यानंतर जे गाठायचं आहे, जे टार्गेट आहे, जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, धडपड करावी लागेल, धावपळ करावी लागेल, मेहनत करावी लागेल. मेहनत केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय काहीही भेटत नाही. या दोन्ही उद्योजकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यांच्या जीवनात त्यांनी किती पराकोटीचा संघर्ष केला आहे, स्थितीत ते पोचलेले आहेत. तर हा संघर्ष अटळ आहे. माझं सगळ्यांना सांगणं एवढंच आहे की लेट अस अंडरस्टँड, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करायला तयार व्हा. पुढची पिढी जी निर्माण होणारी आहे ती उद्योजकांची होणार आहे. मिलिंद कांबळेंनी जसं सांगितलं की वी आर नॉट टेकर्स नाऊ, वी आर गिव्हर्स. आता हा समाज, दलित समाजही पुढे आलेला आहे आणि आम्ही याचकाच्या भूमिकेत नाही, आम्ही दात्याच्या भूमिकेत आहोत. आकडेवारी ऐकून थक्क व्हायला होते मित्र हो. 1,35,000 कोटीची भांडवल आणि उलाढाल. खरोखर मला आनंद झाला आणि नतमस्तक व्हावं, सॅल्यूट करावा अशी ही फिगर आहे. मी खरोखर मनापासून सॅल्यूट करतो आणि अभिनंदन करतो या सगळ्यांचं. असाच संघर्ष पुढे सुरू ठेवा आणि देशाला एक नवीन दिशा द्या. धन्यवाद. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. द सुरेश हावरे बिझनेस शो. अपमान झाला काय? अपमान झाला तर सूड कसा उगवायचा? सूड नाही घ्यायचा. मी स्वतःचा तोच बिझनेस करून दाखवला. बरोबर. आणि म्हणून मी माझ्या आयुष्यातला पहिला बिझनेस सुरू केला. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.